नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. मका हा येतच आहे आपल्याकडे बाजारात. आता पावसाळा चालू झाला आहे तर स्वीटकॉर्न मिळत आहेत, सगळ्यांकडे ते मिळत असतील होपसो. तर मी पण बाजारातून हा मधुमका आणलेला होता, जो की स्वीटकॉर्न. तर मी ते कॉर्न छान असे एक एक दाणे काढून घेतले. मी काही ते सुरीने काढत बसले नाही, वेगळ्या पद्धतीने, पण मी असेच हाताने काढून घेतले आणि मग त्यांना जरा जाडसर असं मिक्सरमधून फिरवून घेतलं. 2 कॉर्न घेतलेले होते, तर अशा पद्धतीने मी त्यांना मिक्सरमधून बारीक करून घेतलं. पावसाळ्यात मधुमका भाजून पण खातात बरेच जण, खूप छान लागतं. तर मग मी आज कॉर्नचे पकोडे करायचे ठरवले. लोणावळा स्टाईल पकोडे कसे बनवतात ते आता आपण बघू. अशा पद्धतीने मी हे कॉर्न मस्त असे जाडसर ठेवले होते. त्यात बघू शकतात, तुम्हाला दिसत असेल तर जाड असे अखंड मक्याचे दाणे पण दिसत होते. अखंड मक्याचा दाणा कधी कधी तेलात फुटतो आणि मग अंगावर तेल उडतं, म्हणून आपण हे जरासं जाडसर असं विस्परवर वाटून घ्यायचं, जेणेकरून ते तेलात फुटणार नाही. आता इथे मी इन्ग्रेडियंट्स ॲड करते. हे चटणी घातली चवीनुसार, लाल तिखट, नंतर मीठ घातलं आहे चवीनुसार घालायचं, आणि त्यानंतर घालते हळद. ऑप्शनल आहे, घातली तरी चालते, थोडीशी मी रंग यावा म्हणून घातली. आणि मग नंतर त्यात थोडीशी बारीक चिरलेली हिरवी मिरची होती, बारीक चिरलेला कांदा होता आणि कोथिंबीरही होती. भरपूर कोथिंबीर घालायची, आणि हवं असल्यास शिमला मिरची घालू शकतो, पण मला ती शिमला मिरची मुलं खाणार नाहीत म्हणून मी जरा अवॉइड केलं. तर तुम्ही जर अवेलेबल असेल तर शिमला मिरची घालू शकतात. तर अशा पद्धतीने हे छान असं एकजीव करून घ्यायचं, मस्त असं मिक्स करून घ्यायचं. आणि त्यात मग हळूहळू करून आपल्याला बेसन पीठ घालायचं. एकदाच खूप घालायचं नाही आहे. बेसन पीठ ह्याच्यासाठी की बाइंडिंग होते म्हणून छान असं, आणि ते कमी घालायचं, जास्त घातलं की उघरट लागतं. अशा पद्धतीने मी आधी थोडं थोडं घालून घेते आणि मग आवश्यकता असल्यास अजून घालायचं. आणि हे पण छान असं एकजीव करून घ्यायचं, छान असं मिक्स करून घ्यायचं. आणि ह्याला मक्याला आधीच पाणी सुटतं, हे आपल्याला माहितीच आहे. तर अशा पद्धतीने मी त्याला छान असं मिक्स करून घेतलं. थोडंसं ओलसर वाटलं तर अजून घालायचं, पण बघायचं, अंदाज कमीच ठेवायचा. बेसन पीठ जरा जास्त झालं तर ते उघरट लागतात, म्हणून कमीच घालायचं. खूप छान झाले होते पकोडे, नक्कीच ट्राय करून बघा. आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरत जाऊ नका. कमेंटही करत जा. तर अजून मी जरा पीठ घातलं आणि ते छान असं मिक्स करून घेतलं. अजून कोणकोणत्या रेसिपीज तुम्हाला बघायला आवडतील तेही मला कमेंट करून सांगत जा. तर मी साईड बाय साईड लगेचच गॅसवर तेलही गरम करायला ठेवलेलं होतं. आणि छोटे छोटे न काढता जरा मोठे पकोडे आपल्याला लक्षात येतच, पकोडे म्हटल्यावर जरा मोठेच. तर छान असे मी मोठे मोठे पकोडे तळायला घेतले. पहिली बॅच तळून घेतली. त्यातच हिरव्या मिरच्याही जरा हव्या असल्यास आपण त्या ज्याप्रमाणे वडापावसोबत आपण हिरवी मिरची खातो, तशाच पद्धतीने मी त्यात हिरव्या मिरच्याही तळायला घेतल्या होत्या. तर पहिली बॅच तळून झाली. अशाच पद्धतीने मी 2-3दा तळून घेतले. ही दुसरी बॅच तळत होती. तर असं सगळेच पकोडे मी छान असे खमंग, खरपूस, कुरकुरीत असे तळून घेतले, आणि खरंच खूप छान टेस्ट झाली होती. नक्कीच ट्राय करून बघा, तुम्हालाही खूप आवडतील हे कॉर्न पकोडे. लोणावळा स्टाईल कॉर्न पकोडे बनवले होते. मुलांना ते बॉईल केलेले किंवा भाजलेले मका खाऊन बोर झाले होते, त्यामुळे मम्मी दरवेळेस काय बॉईल करते वा भाजून देते. तर चला आज पकोडे बनवू म्हटलं, मग चला आज पकोडेच बनवूया. आणि छान असं मस्त तळून दिलं मग मी त्यांना. बघू शकताय इथे आपलं छान असं पकोडे तयार झाले. त्याच्यासोबत मी लसणाची चटणी आणि हिरव्या मिरच्या फ्राय केलेल्या होत्या त्या सर्व केल्या, आणि मग मुलांनी छान असं एन्जॉय केलं. चला तर मग व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा, आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बघू शकता मी इथे ही भजी तुम्हाला तोडून दाखवलेली आहे, अगदी मस्त आतूनही छान झालेली होती. तर भेटूया पुढच्या व्हिडिओ, तोपर्यंत बाय.